रामकृष्ण हरी. तर कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही खूप खूप आनंदी असाल. आणि आता उद्या आषाढी एकादशी आहे, तर शाळेत दिंडी होती, त्यामुळेच मुलांना वारकरी बनवून जायचं होतं. त्याचीच इथं गडबड सुरू होती आणि मुलांच्या डब्यासाठी गवारीच्या शेंगाची भाजी आणि चपात्या बनवल्या. अंजनीनं ड्रेस तर घातला होता, पण मला तिचे 2 जुटे घालायचे होते, म्हणून मग ती माझी वाट बघत होती. म्हणून मग मुलांच्या डब्यापुरत्या चपात्या बनवल्या आणि बाकीच्या नंतर बनवाव्या म्हटलं. आणि अगोदर त्यांचं आवरून द्यावं आणि बाकीचं नंतर आवरलं तरी चालतंय, पण मुलांच्या शाळेचा टायमिंग होत होता. पटकन मुलांचे डबे आणि पाण्याच्या बॉटल भरून घेतल्या. तोपर्यंत रणवीर भैयांनी अन्वेषला मस्त असं धोतर नेसवलं. त्यांनीचे मस्त असे 2 जुटे घातले आणि गंध लावला आणि वारकऱ्याचा लूक गंधाशिवाय अपूर्ण आहे, हो की नाही? आणि गंध लावल्यानंतर खरा वारकरी वाटतो. अंजनीला लावल्यानंतर अन्वेषला पण गंध लावला.
आमच्या मॅडमचा मेकअप अर्धाच राहिला होता आणि त्यांनी नील पेंट शोधून माझ्याजवळ दिली लावायला. आणि तिला सगळं करायचं तर असते, पण थोडे नाटकं करती. इथं मला म्हणत होती आई गळ्यातलं टोचते. मग मी म्हटलं काढून ठेव, तर नाही नको म्हणाली. घालायला तर आवडते पण उगं नखरे करायचे. आणि आज खूप छान वाटत होतं, कारण भैयांनी टीव्हीवर अशी देवाची गाणी लावली होती. तसं तर दररोजच लावतात, पण आज मुलं पण खूप छान तयार झाली होती आणि त्यामुळे आजच एकादशी आहे की काय असं वाटत होतं. मुलांचं सगळं आवरल्यानंतर त्यांचे थोडे बाहेर फोटो काढले आणि भैयासोबत मुलं शाळेला गेली. तर कसे वाटले तुम्हाला छोटे वारकरी नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला आणखीन पण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.